In the last lecture, we have completed the 10th grammatical atom of an astrologer day. Now we are going to see the next one, that is 11. He said things which pleased and astonished everyone. Rewrite using not only but also. एक लक्षात घ्यायचं आहे की नॉट ओनली बट ऑल्सो हे दोन्ही वेगवेगळे आहे. नाही तर आपले खूप सारे विद्यार्थी असे करतात की नॉट ओनली बट ऑल्सो हे एकसाथच लिहितात. आम्ही पेपर तपासताना आमच्या लक्षात येतं की अशा मिस्टेक्स कधी करायच्या नाही. नॉट ओनली हे वेगळं आहे आणि बट ऑल्सो हे वेगळे आहे. हे दोन पद्धतीने सोडवता येईल. दोन पद्धतीने असं आहे, एक तर टेक्निकली जावं लागेल आपल्याला. टेक्निकली असं आहे की दोन वाक्यामध्ये असमान भाग कोणचा आहे ते पाहायचा. एका असमान भागाच्या पहिले नॉट ओनली लावायचा आणि दुसऱ्या असमान भागाच्या पहिले बट ऑल्सो लागायचा. आता वाक्य असं होतं आपलं, ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन. ह्या ठिकाणी असमान भाग आहे प्लीज्ड आणि ॲस्टॉनिश्ड. तर मी म्हटलं होतं पहिल्या जो भाग आहे त्याच्या पहिले लावायचा आपला नॉट ओनली, म्हणजे ह्या ठिकाणी आलं असतं नॉट ओनली. आणि दुसरा जो भाग आहे तो त्याच्या पहिले आलं असतं बट ऑल्सो. म्हणजे प्लीजच्या पहिले आलं असतं नॉट ओनली आणि ॲस्टॉनिशच्या पहिले आलं असतं बट ऑल्सो. परंतु ह्या झाला नियम. ट्रिक अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, अँडच्या ऐवजी आपण बट ऑल्सो लावून टाकायचं आहे. खूप सारे विद्यार्थी सोपे काम करतात. त्याच्या पहिलेचा जो भाग आहे त्याला समजतात हे की हा एक असमान भाग आहे. ही सुद्धा ट्रिक तुम्ही वापरू शकता. परंतु ट्रिकपेक्षा माझं तुम्हाला सांगणं आहे की रूल फॉलो करायचा आणि त्या पद्धतीने आपलं काम करायचं. आता हे वाक्य आपण सोडवूया. ही सेड. वाक्य आरामात बघायचं, काही घाई करायची नाही कधीच परीक्षेमध्ये सोडवताना, कारण इतकं 1 मार्क सॉलिड असतात त्याच्यात. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी 1 मार्काचा प्रश्न आहे, तो 100% आपल्याला मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण वाक्य सोडवताना बिलकुल घाई करायची नाही. ही सेड थिंग्स विच नंतर आपण लावला नॉट ओनली. ओके. आणि त्याच्यानंतर प्लीज्ड. ही सेड थिंग्स विच नॉट ओनली प्लीज्ड. मग आला आपला बट ऑल्सो ॲस्टॉनिश्ड. अशा पद्धतीने वाक्य होईल. वाक्य बरोबर बघून घ्या तुम्ही. बघा हे सगळ्यांना दिसत आहे. ही सेड थिंग्स विच नॉट ओनली प्लीज बट ऑल्सो ॲस्टॉनिश. ह्या वाक्यातील अँड जो आहे अँड हा त्या ठिकाणचा निघून जाईल. ट्रिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अँडच्या ऐवजी तुम्ही बट ऑल्सो लावून घ्या. त्याच्या पहिले जे काही आपल्याला असमान भाग मिळतात त्याच्या पहिले आपण तुम्ही वापरा नॉट ओनली. तर हा अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला वाक्य सोडवता येईल. आता 12थवालं वाक्य बघायचं आहे. ही वॉज as much a as much a stranger to the stars as were his innocent customers. Rewrite using comparative
degree. Okay, he was as much a stranger to the stars as were his innocent customer. चेंज इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री. कोणतीही डिग्रीचं वाक्य सोडवत असताना आपण पहिल्यांदा पाहायचं की हे वाक्य कोणत्या डिग्रीमध्ये आहे. ह्या ठिकाणी आपल्या सहज लक्षात येत आहे की ॲज मच ॲज असा वापर जो झाला आहे हा नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचं आहे. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना वाक्य जे काही असेल त्याचं वाक्य होकारार्थी असेल तर आपल्याला करावं लागेल पहिल्यांदा नकारार्थी. ह्याचं आन्सर असं होईल हिज इनोसंट कस्टमर्स. पहा वाक्य कुठून सुरुवात केलं आपण, शेवटून सुरू केलं. पहा हिज इनोसंट कस्टमर्स, कारण दोन वाक्यामध्ये तुलना करायची आहे आपल्याला दोन याच्यामध्ये, परंतु वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. हिज इनोसंट कस्टमर्स इथं आहे. कस्टमर्स हा प्ल्युरल आहे. प्ल्युरल असल्यामुळे काय होईल याचं या ठिकाणी होईल इथं वेअर, कारण हे पास्टमध्ये आहे. हिज इनोसंट कस्टमर्स वेअर नॉट, वाक्य होकारार्थी असल्यामुळे आपण वापरलं नॉट. मचचं कंपॅरेटिव्ह रूप आहे मोर stranger, were stranger to the stars than, कारण कंपॅरेटिव्हमध्ये दॅन वापरावा लागतो, ही वॉज. अशा पद्धतीने याचं होईल. कुठून सुरुवात केली आपण, हिज इनोसन्स कस्टमर्स केले आपण सुरुवात. बघा तुम्ही पुन्हा हिज इनोसंट कस्टमर्स. ठीक आहे. वाक्य हे पास्ट टेन्समध्ये होतं कारण इथं आहे वॉज. कस्टमर्स हा प्ल्युरल आहे म्हणून वापरला आपण वेअर. आणि त्याच्यानंतर वाक्य होकारार्थी असल्यामुळे त्याचं आपण बनवलं नॉट लावला. त्याच्यानंतर आपण त्याचं कंपॅरेटिव्ह रूप घेतलं, ते मचचं बनवलं मोर. मग स्ट्रेंजर टू द स्टार्स कंपॅरिझन केलं दॅन ही वॉज. त्याच्यानंतर वाक्याच्या नंतर द्यावं लागेल आपल्याला फुल स्टॉप. बहुतेक सगळ्यांच्या लक्षात हे वाक्य आलेलं असावं. त्याच्यानंतर 13. सो ही हॅज लेफ्ट हिज विलेज without any previous thought or plan. वाक्य असं आहे, he has left his village without any previous thought or plan. वाक्य खूप सोपी दिले आहे. त्यांनी काय दिलं आहे बघूया. चेंज into past perfect चेंज into past perfect tense. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये चेंज करायचा आहे. ही हॅज लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. आन्सर पास्ट परफेक्ट टेन्स. पहिले वाक्याकडे बघून घ्यायचं. आपल्याला कुठलं वाक्य दिलं आहे. ही हॅज लेफ्ट हिज विलेज एस प्लस ए व्ही प्लस व्ही थ्री. एस प्लस ए व्ही प्लस व्ही थ्री असे कन्स्ट्रक्शन सुरुवातीला असेल तर समजायचं परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. आता परफेक्ट म्हटलं कोणचं आहे, ह्या ठिकाणी हॅज आहे. हॅज किंवा हॅव असेल तर नक्कीच तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय चेंज करायचं आहे, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. मग हॅजचं रूपांतर कशात होणार, हॅडमध्ये होणार. बाकीचं व्ही थ्रीच आहे लेफ्ट, त्याच्यामुळे हा व्ही टू
आणि V3 हा सारखाच आहे, त्याच्यामुळे लेफ्ट हा लेफ्टच राहणार, त्याच्यात बदल होणार नाही. टेन्स म्हणजे आपल्या वर्बमध्ये बदल होणार नाही, ऑक्झिलरी वर्बमध्ये फक्त बदल होणार. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी previous thought or plan. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझं वारंवार सांगणं आहे की वाक्य खूप सोपी असतात, फक्त तुम्हाला शांत डोक्याने परीक्षेमध्ये सोडवायचं आहे. खूप चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला. प्रत्येक वाक्य समजावून सांगितलं आहे, त्याची प्रॅक्टिस करणे हे तुमचं काम आहे. प्रत्येक लेसनवर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ, ग्रामरचं व्हिडिओ बनवून मिळेल प्रत्येक लेसनचाच. ओके, तुम्ही फक्त सगळं फॉलो करा, तुमच्या नोटबुकवर लिहत चला. नंतर वाक्य बघू आपण. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. सॉरी, कधी कधी हे लिहिताना प्रॉब्लेम जातो. सूचना काय आहे या ठिकाणी? रिराईट युझिंग मॉडेल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन. रिराईट युझिंग शोईंग कंपल्शन. आता कंपल्शनसाठी कोणची मॉडेल ऑक्झिलरी लागते हे आपल्याला लक्षात आले पाहिजे, म्हणजे वाक्य एकदम सोपी होऊन जातं. आता कंपल्शनसाठी मॉडेल ऑक्झिलरी कोणची लागते? तर कंपल्शनसाठी ह्या ठिकाणी लागते आपली मॉडेल ऑक्झिलरी आहे ती म्हणजे मस्ट. आता ही मस्ट कुठं वापरायची? आता वाक्य पुन्हा वाचावं लागेल अशा वेळेस आपल्याला. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. ह्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरी ह्या ठिकाणी वापरली आहे हॅड टू. ह्या हॅड टूला रिप्लेस करून काय वापरायचं आहे? कंपल्शनसाठी जी मॉडेल ऑक्झिलरी लागते ती वापरायची आहे. कंपल्शनसाठी मॉडेल ऑक्झिलरी लागत असते. इथं पहिल्यांदा लिहून घेऊ आपण. कंपल्शनसाठी मॉडेल ऑक्झिलरी कोणची लागत असते, कारण तुम्हाला नंतर समजलं पाहिजे म्हणून. कंपल्शन इज इक्वल टू, लिहितो आहे इथं मी, कंपल्शनचं स्पेलिंग चुकलं. कंपल्शनसाठी मॉडेल ऑक्झिलरी लागते इथे मस्ट. ओके, आता आपण चेंज करणार, आन्सरचं येणार आता याचं. ही मस्ट हॅड टू लिव्ह जाणार. ही मस्ट लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. ओके, ही आहे मॉडेल ऑक्झिलरी कंपल्शनसाठी. त्याच्यानंतर 15 वाक्य. लॉंग प्रॅक्टिस had sharpened his perception. Long practice had sharpened his perception. काय इन्स्ट्रक्शन आहे बघूया. चेंज द वॉइस. चेंज द वॉइस. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. पहिल्यांदा कुठल्या टेन्समध्ये वाक्य आहे हे आपल्याला बघावं लागतं. टेन्स आहे ह्या ठिकाणी जो दिलेला आहे हॅड आणि शार्पन्ड.
एस प्लस ए व्ही प्लस व्ही थ्री प्लस ओ. एस प्लस ए व्ही प्लस व्ही थ्री प्लस ओ म्हणजे हा आहे परफेक्ट. आता परफेक्ट म्हटला कोणचा, तर पास परफेक्ट टेन्स आहे. आपण वाक्य पहिले बघितले होते. ही एट ए मँगो, ही हॅड इटन ए मँगो. समजा असं वाक्य असेल तर आपण काय करतो, ए मँगोपासून सुरू करतो. ए मँगो हॅड बीन, एक वापर ह्या ठिकाणी वापरला जातो, बीन, हॅड बीन इटन बाय हिम, असं आपण करतो. मग सुरुवात कुठून करू आपण, हिज परसेप्शनपासून करावं लागेल. मग आन्सर करताना ऑब्जेक्ट कोणचं आहे आपलं, ऑब्जेक्ट आहे ह्या ठिकाणी हिज परसेप्शन. मग आपण इथून सुरू करूया, हिज परसेप्शन हॅड बीन. आता शार्पन हा तुमचा व्ही थ्री आहे आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी सुद्धा व्ही थ्रीच येतो कधी पण व्हॉईसमध्ये. तर शार्पनचा हा राहील शार्पंडच, याच्यामध्ये आपल्याला चेंज करावं लागणार नाही. हिज परसेप्शन हॅड शार्पंड बाय लॉंग प्रॅक्टिस. बघा तुमच्या एक लक्षात येत असेल, वाक्य खूप सोपी आहेत, फक्त आपल्याला शांत डोक्याने सोडवायचं आहे, म्हणजे आपले 100% मार्क हे बनणार आहे. ओके. तर अशा रीतीने आपलं हे वाक्य संपलेलं आहे, 15वं वाक्य. नंतर नेक्स्ट 16वं वाक्य 16. एक इथं थोडंसं चेंज झालं, ॲड बीन पाहिजे इथे, सो तयार बीन नाही लिहिण्यात आला आहे. ओके, आता हे वाक्य झालं आहे पहा. हिज परसेप्शन हॅड बीन शार्पन बाय लॉंग प्रॅक्टिस. 16. न ही नेवर opened his mouth. काय इन्स्ट्रक्शन आहे, मेक इट अफर्मेटिव्ह. मेक इट अफर्मेटिव्ह करताना काय करायचं असते बघा, या आपण सोपी आहे खूप. वाक्य नकारार्थी असेल तर आपल्याला बनवायचं आहे होकारार्थी. म्हणजे वाक्यासाठी निगेशन दर्शवणारा शब्द कोणचा आहे, नकार. निगेशन म्हणजे नकार, नकार दर्शवणारा शब्द आहे नेव्हर. म्हणजे नेव्हर तर हा जाणार एवढं निश्चित आहे. ठीक आहे. आता ओपन्ड, त्याच्या समोरचा जो शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द झाला पाहिजे. आता ओपन, ओपनच्या विरुद्ध काय होणार, शट होणार. ओपनच्या विरुद्ध क्लोज होतं, पण ती ह्या ठिकाणी क्लोज होईल का, नाही, कारण माऊथच्या बाबतीत आहे. माऊथ कधी क्लोज होतं का, नाही होत. मग काय होतं, शट होतं. मग इतकं सिम्पल आहे, ही शट हिज माउथ. बघा किती सोपी आहे, ही शट हिज माउथ. अशा रीतीने आपलं 16वालं कम्प्लीट झालं. आता आहे 17. ही said to the client, sorry, he said to the client, you टायपिंग करताना कधी मिस्टेक्स होतात, थोडासा वेळ चालला आपला. यू लुक सो केअर वन.
बघूया काय इन्स्ट्रक्शन आहे ह्या ठिकाणी आता. चेंज इन टू इनडायरेक्ट नॅरेशन. He said to the client, "You look so careworn." चेंज इन टू इनडायरेक्ट नॅरेशन. इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये करायचं आहे. पहिल्यांदा आपल्या इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये काय आहे हे बघावं लागेल. त्याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. ते काय आहे ते बघावं लागेल. यू लुक सो केअरवन. वाक्य साधं अफर्मेटिव्ह वाक्य आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मग आपल्याला चेंज करताना काय करावं लागेल. असर्टिव्ह वाक्याचं इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. ही सेडचं होईल टोल्ड. टू निघून जाईल. ही टोल्ड द क्लायंट, कारण हे असर्टिव्ह वाक्य होतं. असर्टिव्ह वाक्यामध्ये 2 वाक्य जोडावं लागतात डॅटनी. इथपर्यंत समजलं. ही टोल्ड द क्लायंट दॅट. यूच्या ऐवजी ही. लुकचं पास्ट टेन्स होईल. सिम्पल पास्टमध्ये ही लुक्ड सो केअरवन. ही लुक सो केअरवन. ओके, ह्या पद्धतीने वाक्य झालं 17. नाव कम फॉर द 18. Within 5 minutes he understood what was wrong. Within 5 minutes he understood what was wrong. काय म्हणताय तो. मेक इट निगेटिव्ह. मेक इट निगेटिव्ह. विदाउट चेंजिंग मिनिंग हे ॲटोमॅटिक अंतर्भावाला त्याचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी काही तुम्हाला म्हणत नाही की इथं विदाउट चेंजिंग मिनिंग, म्हणजे चेंज तर व्हायलाच नको मिनिंग. ओके. विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे की 5 मिनटाच्या आत त्याला समजून जायचं की काय रॉंग आहे, काय चुकीचं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल. मी तुम्हाला म्हटलं होतं की वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करावं लागतं. निगेटिव्ह आहे आणि अफर्मेटिव्ह असेल तर नकारार्थी असेल तर होकारार्थी करावं लागेल. म्हणजे आता आपल्याला निगेशन दर्शवणारा शब्द लावावा लागतो. निगेशन दर्शवणारा शब्द कोणचा आहे. नॉट आहे, नेव्हर आहे, असे शब्द लावावं लागेल. तर आता आपल्याला इथं नॉट समजा लावायचा तर कुठं लावायचा नॉट. तर ह्याचं रूल असं आहे की ऑक्झिलरी वर्ब पाहायचा. ऑक्झिलरी वर्बपाशी लावायचा. ऑक्झिलरी वर्ब कुठं आहे तुमचा. वॉचपाशी आहे. म्हणजे वॉचच्या नंतर येणार नॉट येणार. मग आता तो दुसरा शब्द कोणचा आहे. रॉंग आहे. रॉंगच्या विरुद्ध काय होणार. राईट होणार. सिम्पल आहे, कोणालाही सांगता येईल 5वीच्या विद्यार्थी. रॉंगच्या विरुद्ध काय रे तर तो राईटच म्हणेल. मग याचा आन्सर काय होणार. पहा किती सुंदर, किती सोपी आहे. विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड. इथपर्यंत तर आपण काही चेंज केले नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ही अंडरस्टूड वॉट, नंतर वॉज नंतर काय लावू आपण इथे. निगेशन दर्शवणारा शब्द आत्ता येत आहे तुमचा नॉट, आणि मग काय होणार आहे. रॉंगचा होणार आहे राईट. ओके, अशा रीतीने तुमचं वाक्य हे बरोबर झालं. डब्ल्यू हा इथं कॅपिटल पाहिजे होता. ओके, इतकं सोपी असतं. मी म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं की खूप सोपी असतं. फक्त डोकं शांत ठेवायचं आहे परीक्षेच्या वेळेस.
19. The others said tell me something worthwhile. Okay, tell me something worthwhile. इंडोडेड कॉमा कंप्लीट. आता बघूया आपण याच्यात काय म्हटलं आहे त्यांनी. चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला याचं चेंज करायचं आहे. कसं करूया बघूया आता. बघा आन्सर आता याचं कसं होतं ते. इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपलं काय आहे, पहिल्यांदा आपण बघायचं की इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये काय आहे. टेल मी समथिंग वर्थवाईल. टेल मी समथिंग वर्थवाईल. ओके, असं म्हटलेलं आहे. टेल मी म्हणजे आज्ञा दिला आहे, म्हणजे हे झालं इम्परेटिव्ह टाईपचं वाक्य. इम्पेरेटिव्ह टाईपचं वाक्य असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला डॅटनी जोडायचं नाही, तर काय लावायचं आहे आपल्याला, टूनी जोडायचं असते. आता द अदर सेड, तो काय म्हणाला, जो जोराने ओरडून बोलला होता, म्हणजे सेडच्या ऐवजी याचं रिपोर्टिंग वर्ब होईल आपला ऑर्डर्ड. द अदर ऑर्डर्ड किंवा आस्क असे म्हणू शकतो. टू, दोन वाक्य कशाने जोडायचे म्हटलं मी, रिपोर्टिंग वर्ब कोणचा वापरायचा आता, टू. टू टेल हिम, मीचा होईल हिम, समथिंग वर्थवाईल. ओके, अशा पद्धतीने आपलं हे चेंज झालं. पहा, द अदर सेड टेल मी समथिंग वर्थवाईल. आपण इथं बघितलं रिपोर्टेड स्पीच काय आहे, टेल मी समथिंग वर्थवाईल. हे इनडायरेक्ट आपल्या इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये आहे. इथं टेल हे दाखवत आहे इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञा. आज्ञा आहे तर आपल्याला एवढं डोक्यात फिट करायचं पहिल्यांदा की टूने जोडायचं आहे. ठीक आहे, तर मग आपण सेड, सेडच्या ऐवजी आपण पाहायचं ही आस्क आहे, इन्क्वायर्ड आहे की ऑर्डर आहे. आपल्या तिथं तो जोरातच ओरडून बोलला होता, म्हणजे ऑर्डर दिल्यासारखाच बोलला होता तो. जो कोणता पॅसेंजर आला होता त्याच्याजवळ, तो कस्टमर जो आला होता तो ओरडून बोलला होता, त्याच्यामुळे आपल्याला माहीत आहे की ऑर्डर. द अदर ऑर्डर टू टेल हिम समथिंग वर्थवाईल. आता आपलं लास्ट बघतो आहे 20 वाक्य आजचं, बाकी उद्या दुसरं पाहू आपण. बघूया. धिस पॅक्ट was accepted after a little argument. This pact was accepted after little argument. आता begin the sentence with they. ते पासून सुरुवात करायची आहे.
म्हणजेच एखादं वाक्य असं सुरुवात करा असं ज्यावेळेस म्हटलं जाते त्यावेळेस आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे दुसरं तिसरं काही नसून काय आहे, हा चेंज द व्हॉइसचा प्रकार आहे. देनी सुरुवात करा असं तो म्हणत आहे. आता दिस पॅक्ट वॉज असेप्टेड अशी कन्स्ट्रक्शन केली आहे. पहा इथे की वॉज असेप्टेड. ठीक आहे. अ मँगो वॉज इटन म्हणजे कोणचा होता, हा पॅसिव्ह व्हॉइस होता. म्हणजे हा पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आपल्याला चेंज कशात करायचं आहे, आपल्याला बनवायचं आहे त्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. मग काय होणार, दे आपल्याला सांगितलं आहे देपासून सुरुवात करा म्हणून दे गे. मग आता आपला वर्ब आहे आपला असेप्टेड. ओके, हा V2 आहे कारण हे V2चंच आपण जे सिम्पल पासचं वाक्य होतं हे, त्याच्यामुळे आपल्याला याचं सिम्पल पास करायचं आहे. मग काय करा, दे असेप्टेड धिस पॅक्ट आफ्टर ए लिटिल आर्ग्युमेंट. अशा पद्धतीने आपलं हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य झालं. बघा आज आपण काय काय शिकलो आहे. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. इथे पहिल्या वाक्यापासून ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे पार्ट 2 होता. या ठिकाणी एक एक वाक्य घेतलं आहे आपण. बघा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर आहे ह्या ठिकाणी. तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचं आणि आन्सरचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. थोड्या वेळासाठी मी स्टॉप करतो आहे इथे आणि तुम्ही समोर तुम्हाला जशी जशी प्रॅक्टिस होत जाईल शेवटच्या लेसनपर्यंत तुमचे सर्व वाक्यांचे प्रकारचे जितके वाक्य बोर्डाच्या परीक्षेत विचारल्या जातात त्या सर्व वाक्याची खूप छान प्रॅक्टिस होईल. फक्त व्हिडिओ वेळोवेळी बघत जा. विसर पडला तर पुन्हा पुन्हा बघायचं. आणि यूट्यूबमध्ये ही खूप छान फॅसिलिटी आहे तुम्हाला आता की तुम्ही एखादा पार्ट मिस झाला तरी पुन्हा डबल माझं बोलणं ऐकू शकता, बघू शकता. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आता रोजही तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज येतील ग्रामरवर. त्याच्यामुळे तुम्हाला ते समजले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला चॅनल जे आहे सबस्क्राईब करायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण स्टॉप करतो आहे. ओके, थँक्यू.